पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे येत्या 22 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक रक्तदात्यांनी अधिकाधिक संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष, शहर भाजप कार्यकर्ते, महिला पदाधिकारी यांच्या पुढाकाराने आरोग्य शिबिराचे आयोजन केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी 22 जुलैला भाजपतर्फे प्रत्येक मंडलात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। पावसाळ्याच्या काळामध्ये रक्ताचा भासणारा तुटवडा पाहता महाराष्ट्रातील रक्तदात्यांनी आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान करून सामाजिक भान जपण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले। दरम्यान यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले। यावेळी अनेक महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपण आहोत लासूर स्टेशन या ठिकाणी। आज आपण बघताय आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण आमदारांची संख्या एवढी आहे की ती मोजल्या जात नाही, परंतु त्यात खऱ्या अर्थानं या ठिकाणी योजना पुरुष म्हणून ज्यांना संबोधल्या गेलेलं आहे गंगापूर खुलताबाद विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार प्रशांतभाऊ बंब आणि यांच्या वतीने मुख्यमंत्री यांचा वाढदिवस हा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा होत आहे। कारण आतापर्यंत प्रत्येकाचे वाढदिवस हे स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती अवलंबल्या जातात, परंतु योजना पुरुष म्हणून ज्यांना विकास ज्यांना ओळखलं जातं ते प्रशांतभाऊ बंब यांनी प्रत्येक वाढदिवस हा साध्या पद्धतीने आणि जनकल्याणाच्या उपयोगासाठी हा केला जातो। आजचा हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो वाढदिवस आहे हा आज अनोख्या पद्धतीने या ठिकाणी साजरा होत आहे। मनुष्य जीवनाला ज्या ठिकाणी काही गोष्टी लागतात ते म्हणजे रक्त, आणि जे दान असतं दानाच्या बदल्यामध्ये काही वापस घ्यायचं नसतं, म्हणजे श्रेष्ठचं स्थान दिलेलं आहे। आणि तोच एक धागा पकडून सन्माननीय आमदार यांनी या ठिकाणी रक्तदानाचं आयोजन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गंगापूर खुलताबाद या ठिकाणी 8 ठिकाणी भव्य असं या ठिकाणी आयोजन या ठिकाणी रक्तदानाचं केलेलं आहे। त्याच्या पहिले त्यांनी मनुष्य जीवनासाठी जे आवश्यक असतं ते म्हणजे कोरोना काळामध्ये या ठिकाणी अनेक लोक तडफडून मरत होते। अशा परिस्थितीमध्ये त्यांनी 100 खाटाचं या ठिकाणी कोविड सेंटर या ठिकाणी चालू करून अनेक जीवदान या ठिकाणी दिलेलं आहे। त्याच्या पुढे काही दिवसापूर्वी एक पेड़ माँ के नाम ही संकल्पना म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्गावर प्रेम करावं हे शिकून ऑक्सिजनच्या अभावी अनेक कोरोना काळामध्ये लोक तडफडून मेलेले आहे, आणि तोच धागा धरून किमान ऑक्सिजनची कमतरता पडू नये आणि झाडापासून ऑक्सिजन तयार केला जातो। पण आज या ठिकाणी काही दिवसापूर्वी एक पेड़ माँ के नाम या संपूर्ण या महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये त्यांनी हा उपक्रम राबवून एक आदर्श या ठिकाणी केलेला आहे। आणि आज सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा होत आहे, म्हणजे तो रक्तदान करून, आणि या रक्तदान केल्यामुळं या ठिकाणी अनेकांचे प्राण या ठिकाणी वाचणार आहेत। खरोखरच धन्य ते माऊली आणि धन्य ते पिता ज्यांनी अशा सुंदर सुशील अशा या बाळाला जन्म दिला की जो जनतेचे गोरगरिबाचे आशीर्वाद या ठिकाणी घेत आहे। या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेब या ठिकाणी उद्घाटन करून या ठिकाणी गेलेले आहेत, कारण 8 ठिकाणी त्यांना या ठिकाणी भेट द्यायची आहे। आणि खरोखरच धन्य ते आमदार या ठिकाणी खरोखरच आयुष्यामध्ये जे काही जनकल्याणाचं गोरगरिबाला संकट धावून जाण्याचं काम करणारे सन्माननीय आमदार प्रशांतभाऊ बंब निश्चितच हे पुढील वाटचालीसाठी त्यांना या सर्व पंचकृषीच्या वतीने या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा गावकऱ्यांच्या वतीने वतीने देण्यात येत आहे। मी आप्पासाहेब मदने, जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद।